भाजप पदाधिकाऱ्यांकडून निलेश राणे यांच्या अभिनंदनाचे बॅनर सध्या रत्नागिरी शहरात झळकलेले पाहायला मिळत आहेत। गुलाल आमचाच अशा आशयाचे हे बॅनर सध्या आहेत। रत्नागिरी शहरात भाजपने लावलेल्या या बॅनरची चर्चा आहे। कुडाळ विधानसभा मतदारसंघातून निलेश राणे हे धनुष्यबाण चिन्हावरती या ठिकाणी विजयी झालेले आहेत। उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे नेते वैभव नाईक यांचा पराभव करत निलेश राणे पहिल्यांदाच विधानसभेत पोहोचलेले आहेत। आमदार म्हणून निवडून आलेल्या निलेश राणे यांच्या बॅनरच्या माध्यमातून या ठिकाणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचं अभिनंदन केलेलं पाहायला मिळतं आहे। निलेश राणे यांचा मोठा चाहता वर्ग रत्नागिरीमध्ये देखील आहे आणि त्याचमुळं हे भाजपने लावलेल्या या बॅनरची राजकीय वर्तुळात सध्या चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे। भाजपमधून निवडणूक न लढवता निलेश राणे यांनी कुडाळ विधानसभा मतदारसंघातून या ठिकाणी धनुष्यबाण चिन्हावरती निवडणूक लढवली होती आणि त्यानंतर जरी ते धनुष्यबाण चिन्हावरती निवडणूक लढवून विजयी झाले असले तरी पण रत्नागिरी शहरात भाजप पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या अभिनंदनाचे बॅनर सध्या रत्नागिरी शहरात झळकवलेले पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन समीत गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।